बागरे जी, इनको जरा सा भी वो नहीं है कि भाई किस तरह नाम इनका आया। पूरी धन्यवाद ये धन्यवाद। बहुत बड़ा दुर्भाग्य है, पूरा देश देख रहा है। भास्कर बागरे जी, इन तीनों का no, that will not be on record. That will not be. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ऐतिहासिक विधेयकावरती बोलण्यासाठी उभा आहे। या विधेयकावर बोलण्यापूर्वी मी या सभागृहाला आठवण करून देतो की पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने ऑपरेशन सिंदूर घेतलं आणि याची माहिती देण्यासाठी 2 शूर महिला लष्करी अधिकारी जनतेसमोर आल्या होत्या। केरळात वायनाडमध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा आमच्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महिला लष्करी अधिकारी मदत कार्यामध्ये अग्रेसर होत्या। मग एअरफोर्स असो, मिलिटरी असो किंवा नेव्ही असो, महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत। हे शक्य झालं ते आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दूरदर्शी धोरणामुळे, तत्कालीन संरक्षण मंत्री आदरणीय पवार साहेबांच्या आग्रहामुळेच लष्करामध्ये महिलांना प्रवेश मिळाला। त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं आणि त्यानंतर 50% आरक्षण झालं। या देशाला रंगरागिणींचा फार मोठा इतिहास आहे। त्याचप्रमाणे विद्वत्तेच्या जोरावर नावारूपाला आलेल्या विदुषींचा देखील आहे। आम्ही भाग्यशाली आहोत की आमच्या गटनेते आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना स्त्री पुरुष समतेच्या तत्वांची संसदेत पाठराखण करीत आहोत। महिलांना जेव्हा आरक्षण देण्याचा विषय या सभागृहामध्ये मांडला जातो तेव्हा मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं महिला धोरण आठवतं। महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार देण्याचा त्यांचा लढा आठवतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातृशक्तीला स्मरून नारी शक्तीला महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं याची आठवण या सभागृहाला करून दिली पाहिजे। महिलांना सन्मानाचे, आदराचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बरोबरीचं स्थान देण्याचं काम 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राने केलं। आणि त्यामुळे जेव्हा सभागृहामध्ये महिलांना आरक्षण देण्याचं विधेयक मांडलं जातंय तेव्हा त्याला आम्ही विरोध करण्याचं काही एक कारण उरत नाही, त्याचं आम्ही समर्थनच करतो। परंतु महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली या सरकारने डिलिमिटेशनचा जो खेळ मांडला आहे आम्ही त्याचं कदापि समर्थन करणार नाही। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकार नारी शक्ती वंदन अधिनियमाचा मोठा गवगवा करत आहे। जेव्हा आपण या विधेयकाची तांत्रिक पाळेमुळे खोदून पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की सक्षमीकरणाच्या नावाखाली संघीय लोकशाहीचा गळा घोटणारे हे विधेयक आहे। महिला आरक्षण तातडीने लागू करण्याऐवजी 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू होईल अशी अट घालण्यात आली आहे। वास्तविक महिला आरक्षणाची अंमलबजावणी सध्याच्या 543 जागांच्या संरचनेत रोटेशनल पद्धतीने करणं शक्य होतं, परंतु सरकारने तसं न केल्याने सरकारची नीती आणि नियत या दोहांवरती शंका घेता येऊ शकते। अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा महिला आरक्षणाची भाषा करतो तेव्हा या विधेयकामध्ये ओबीसी समाजातील महिलांसाठी स्वतंत्र तरतूद का नाही? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीवरून बहुजन समाजाला सत्तेमध्ये वाटा दिला होता। आज त्यांचं नाव घेणारे हे सरकार ओबीसी महिलांना आरक्षणातून का वगळत आहे? जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही आणि ज्याची जेवढी संख्या भारी तेवढी त्याची भागीदारी हे सूत्र लागू होत नाही तोपर्यंत हा सामाजिक न्याय अपुरा आहे। अध्यक्ष महोदय, या विधेयकामध्ये लोकसंख्या या शब्दाची व्याख्याच बदलली आहे। आता कोणती जनगणना वापरायची हे संविधानातील निकष ठरवणार नाही तर संसद साध्या बहुमताने ठरवेल। हा तर संविधानाशी केलेला खेळ आहे। उद्या सरकारला वाटले 2026 ची जनगणना घेतील किंवा त्यांना वाटले तर ही प्रक्रिया आणखी लांबणीवर टाकतील। ही अनिश्चितता ही लोकशाहीचा संकोच आहे। महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली। महाराष्ट्राने मती आणि नाती दोन्ही जपली, पण आज केंद्राच्या या धोरणामुळे महाराष्ट्राचं वित्त आणि सत्ता ज्या दोन्ही धोक्यात आले आहे हे वास्तव आहे। अध्यक्ष महोदय, मी दिंडोरी सारख्या आदिवासी बहुल आणि भौगोलिकदृष्ट्या कठीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो। जर पुनर्रचनेचा आधार केवळ लोकसंख्या हात राहिला तर डोंगराळ आणि ग्रामीण भागातील मतदारसंघाचा आकार इतका मोठा होईल की तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणं अशक्य होईल। लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण यशस्वी राबवणाऱ्या आदिवासी भागांना तुम्ही जर जागा कमी करून शिक्षा देणार असाल, अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने संविधानातील अनुच्छेद 81 आणि 82 मध्ये बदल सुचवले आहे। हे बदल केवळ जागा वाढवणे नसून ज्या राज्यांनी आरोग्य आणि शिक्षणामध्ये प्रगती केली, लोकसंख्या मर्यादित ठेवली, त्यांना राजकीय प्रक्रियेमधून बेदखल करणं असं आहे। अध्यक्ष महोदय,
उद्या सरकारला जर वाटलं जनगणनेच्या आकडे समाप्त आपल्या कीजिए. सोयीनुसार ते वापरतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक व्यक्ती एक मूल्य या तत्वाचा पराभव करणारे हे सगळं आहे. 1976 सालापासून जागा वाटपावर लावलेली स्थगिती काढून टाकल्यामुळे ज्या राज्यांनी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती करून लोकसंख्या नियंत्रित केली त्यांना कमी जागा मिळणार असून चांगले काम केल्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. आणि अध्यक्ष महोदय, शेवटी श्री आलोक कुमार अध्यक्ष महोदय, सुमन. बाबासाहेबांनी सांगितले होते की संघराज्य पद्धतीत केंद्र आणि राज्य हे दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च आहे. पण या विधेयकाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या राजकीय अधिकारावर अतिक्रमण करत आहे. जोपर्यंत ज्यांची संख्या जेवढी भारी तेवढी त्यांची भागीदारी हे सूत्र अंमलात येत नाही, ओबीसी महिलांना वाटा मिळत नाही, तोपर्यंत हे विधेयक केवळ एक राजकीय इव्हेंट राहील असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सभापति महोदय, मैं आपका आभार व्यक्त करता हूं कि